नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमधील सोनी पैठणी तर रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय। नाशिककरांना एक अनोखा भक्तिमय अनुभव पाहायला मिळालाय। येवला पैठणीचं माहेरघर असणाऱ्या सोनी पैठणी राका कॉलनी शरणपूर रोड नाशिक इथं हा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। भारतीय संस्कृतीचं जतन करत सण उत्सव साजरी करण्याची परंपरा जपणाऱ्या सोनी पैठणीनं पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सण उत्सव आणि लग्न समारंभासाठी महिलांच्या हक्काचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दालनात भारतातील नामवंत राज्यातील विविध प्रकारच्या सारीज उपलब्ध असून ग्राहकांची मोठी पसंती मिळते। केवळ व्यवसाय न करता भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश देत सोनी पैठणी आपल्या दालनात प्रत्येक सण उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करत असते। हेच परंपरा संचालक संजय सोनी यांनी पुढे चालू ठेवले। रामनवमी निमित्त सोनी पैठणी दालनात प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांच्या जिवंत प्रतिकृती सादर करण्यात आल्या। यामुळे साक्षात प्रभू श्रीराम समेत सीता, लक्ष्मण आणि हनुमान प्रकट झाल्याचा अनुभव नाशिककरांना मिळाला। यावेळी बँड वाद्याच्या पथकाच्या गजरात प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांचं स्वागत करण्यात आलं। कर्मचारी आणि ग्राहकांनी भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेत साक्षात दर्शनाचा अनुभव घेतला। सोनी पैठणी दालनात प्रत्येक सण उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असून ग्राहकांसाठी एक हक्काचं बाहेरघर ठरतंय। नाशिककरांनी आपल्या आनंदाच्या क्षणासाठी आणि सण उत्सव साजरे करण्यासाठी सोनी पैठणी राका कॉलनी शरणपूर रोड नाशिक इथं भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।